शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत असाल आणि पवित्र पोर्टलच्या जाहिरातीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण एका नवीन परिपत्रकाची सविस्तर माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये तब्बल शेकडो रिक्त शिक्षकांच्या पदाची जी काही विस्तृत माहिती दिलेली आहे. ते परिपत्रक मित्र हो, या स्क्रीनवर मी लवकरच आता शेअर करणार आहे आणि त्याविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल टप्पा 1 म्हणजे पवित्र पोर्टल फेज फर्स्ट अंतर्गत आलेल्या एका महत्वाच्या लिस्ट बद्दल बोलणार आहोत. ही लिस्ट माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची आहे आणि या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये किती पद रिक्त आहेत त्याविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचे आहे. चला तर मी मग आता तो जो स्क्रीन आहे तो स्क्रीन मी आता या इथं शेअर करतो आणि आपल्याला सविस्तर माहिती त्याविषयीची जाणून घ्यायची आहे. बघा, आजच्या या व्हिडिओचं आपलं जे हेडिंग आहे ते आहे पवित्र पोर्टल टप्पा फर्स्ट. माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यादी. जे काही माध्यमिक विद्यालय आहेत आणि काही वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्यांना संलग्न असणारे जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये त्यांनी ज्या जाहिराती अपलोड केलेल्या आहेत पवित्र पोर्टलवर, तर त्या जाहिरातीनुसार रिक्त पदांची संख्या काय आहे ते आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला ते जे व्यवस्थापकीय मंडळ आहे, ते जे शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेचे नाव सुद्धा जाणून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला माहित आहे की काही असे कनिष्ठ महाविद्यालय आहेत ते माध्यमिकला जोडलेले आहेत आणि काही कनिष्ठ महाविद्यालय हे वरिष्ठ महाविद्यालयाशी जोडलेले आहेत, म्हणजे सिनियर कॉलेज सोबत जोडलेले आहेत. परंतु या सर्वांची जी काही भरती आहे ती भरती पवित्र पोर्टलच्या मार्फत केल्या जाते. तर त्याविषयीची जी काही सविस्तर स्लाइड आहे ती मी या स्क्रीनवर आता शेअर केलेली आहे. बघा, शिक्षण संस्था आणि रिक्त पदे, जाहिरातीसाठी उपलब्ध असलेल्या पदांची सविस्तर माहिती आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. आज ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांचे नाव आपल्याला जाणून घ्यायचे आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये रिक्त असलेले पद ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. मित्र, मी आवर्जून सांगतो की ही कनिष्ठ महाविद्यालयाची यादी आहे आणि त्यांनी त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या आहेत. म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती 2025 होते त्याचा जो पहिला फेज आहे, फेज फर्स्ट, त्याची ही यादी आपण इथं सादर करत आहोत. यामध्ये संस्था आणि पदांची माहिती 1 ते 4. पहिल्या स्लाइडवर आपण जे क्रमांक दिलेले आहेत ते तुम्हाला आता 1 ते 4 इथं दिसणार आहेत. याच्यामध्ये आपण जे कॉलम तयार केलेले आहेत, पहिल्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल अनुक्रमांक, व्यवस्थापनाचे नाव, संस्था आणि रिक्त पद असं इथं दिलेलं आहे. नंबर 1 मध्ये तुम्हाला असं दिसेल की श्री निर्गुंडेश्वर शिक्षण विकास मंडळ निरगुड सर यांच्या 6 पद यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रिक्त आहेत. ही जे शिक्षण संस्था आहे, हे शिक्षण संस्था जे काही कनिष्ठ महाविद्यालय चालवते त्यामध्ये 6 रिक्त पद त्यांनी तिथं त्यांची जी जाहिरात आहे ती जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. अर्थातच ह्या ज्या संस्था आहेत त्या मित्र सर्वच्या सर्व पुणे जिल्ह्यामधल्या आहेत, हे आपण लक्षात घ्या. पण यावरून जे आपले म्हणजे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचं पदव्युत्तर हे शिक्षण झालेलं आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत प्लस बीएड आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती फार महत्वाची आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरवर दिलेलं आहे आपण
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या 13 जागा इथं यांच्यामध्ये रिक्त आहेत. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 19 जागांची जाहिरात यांनी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. सरस्वती शिक्षण मंडळ पंधरे बारामती यांनी 6 यांच्या अधिपत्याखाली जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या 6 जागांची जाहिरात जी आहे ते पवित्र पोर्टलवर यांनी अपलोड केलेली आहे. पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपण संस्था आणि पदांची माहिती 5 ते 8 पर्यंत घेतलेली आहे. म्हणजे अनुक्रमांक 5 पासून आपण आता सुरुवात करणार आहे. शिवनगर विद्याप्रसारक मंडळ शिवनगर याच्यामध्ये 9 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाचे पद रिक्त आहेत. त्यानंतर राजगड ज्ञानपीठ भोर यांच्यामध्ये 6 आहेत. भोर एज्युकेशन सोसायटी 19 आहेत. नवजीवन शिक्षण संस्था 3 आहेत. त्यानंतर पुढं आपल्याला अजून काही संस्था आणि त्यांच्या त्या संस्थेमध्ये म्हणजे त्या संस्थेद्वारे जे काही कनिष्ठ महाविद्यालय चालवल्या जातात त्यामधल्या रिक्त पदांची संख्या आहे आणि ही रिक्त पदांची संख्या पवित्र पोर्टलवर त्यांनी त्याची जाहिरात सुद्धा अपलोड केलेली आहे. हे इथं उल्लेखनीय आहे. हा महत्वाचा भाग आहे मित्र, हे आपण लक्षात घ्या. संस्था आणि पदांची माहिती आता 9 ते 12 अनुक्रमांक 9 पासून आपण सुरुवात करूया. कैलास शिक्षण मंडळ राहू यांच्या 6 जागा रिक्त आहेत. त्याची जाहिरात त्यांनी अपलोड केलेली आहे पवित्र पोर्टलवर. सिद्धेश्वर शिक्षण संस्था देऊळगाव राजे दौंड 3. नेताजी शिक्षण संस्था केडगाव दौंड यांच्या 3 आहेत. वरमांड ग्राम शिक्षण संस्था यांच्या 10 यांच्याकडे 10 जागा रिक्त आहेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या. त्याच्यानंतर संस्था आणि पदांची माहिती 13 ते 16 आता आपल्याला घ्यायची आहे. बघा, हिमथडी एज्युकेशन सोसायटी यांच्याकडे 6 जागा रिक्त आहेत. महात्मा गांधी सर्वोदय संघ 18 जागा यांच्याकडे रिक्त आहेत. त्याची जाहिरात सुद्धा त्यांनी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. ही लेटेस्ट न्यूज आहे मित्र हो, हे आपण लक्षात घ्या. त्यानंतर 15 भारती विद्यापीठ म्हणजे जे भारती विद्यापीठामध्ये काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत ते वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न आहेत, काही माध्यमिक विद्यालयाशी संलग्न आहेत, ते भारती विद्यापीठाच्या अंतर्गत चालतात. त्यांच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 119 जागा या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त झालेल्या आहेत. त्याची जाहिरात त्यांनी अपलोड केलेली आहे पवित्र पोर्टलवर आणि त्या ज्या जागा आहेत आता पवित्र पोर्टल फेज फर्स्ट मध्ये येणार आहेत. त्याचे प्राधान्यक्रम आपल्या शिक्षक उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग, त्यांचा विषय या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता हे सर्व त्यांना म्हणजे पाहून त्यांनी ते प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. नंतर 16 नंबरवर आहे श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी यांच्या 22 जागा आहेत मित्र. यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्यांची संख्या 22 त्यांनी दर्शवलेली आहे. पुढे आणखी संस्था आणि पदांची माहिती 17 ते 20 पर्यंत आपण या पुढल्या स्लाइडवर घेतलेली आहे. त्यामध्ये खडगी एज्युकेशन सोसायटी 8 जागा आहेत. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या 36 जागा आहेत. यांच्या कनिष्ठ महाविद्यालय यांच्याद्वारे म्हणजे या शिक्षण संस्थेद्वारे संचालित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 36 रिक्त पदांची संख्या आहे आणि त्याची जाहिरात त्यांनी पवित्र पोर्टलवर अपलोड सुद्धा केलेली आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढं जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी 7 जागा रिक्त आहेत. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्याद्वारे जे काही कनिष्ठ महाविद्यालय चालवल्या जातात त्यामध्ये 13 जागा रिक्त आहेत. पुढे आणखी संस्था आणि पदाची माहिती 21 ते 24 आपण याच्यामध्ये नमूद केलेली आहे. ती आता आपल्याला बघायची आहे. श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळस देव 6 जागा रिक्त आहेत. श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणे यांच्या 69 जागा रिक्त आहेत मित्र, हे लक्षात घ्या. कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षक पदांच्या वेगवेगळ्या विषयांच्या 69 जागा यांच्याकडे रिक्त आहेत. जनता विकास मंडळ राजुरी 3 जागा आहेत. जुन्नर एज्युकेशन सोसायटी 9 जागा आहेत. यांच्याकडे ज्या रिक्त असलेल्या जागा त्या आपण इथं लाल अक्षरामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यांचा आकडा. संस्था आणि पदांची माहिती पुढे आपण 25 ते 28 घेतोय. आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर 7. ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे 12.
त्यानंतर जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ 10 जागा यांच्याकडे रिक्त आहेत. श्री केशवराज शिक्षण संस्था 2 जागा यांच्याकडे रिक्त आहेत. पुढे संस्था आणि पदांची माहिती 29 ते 32 आता आपल्याला घ्यायची आहे. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी राजगुरुनगर यांच्याकडे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 10 आहे. अर्थातच हे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पद आहेत, हे मी इथं नमूद करतो. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था 7 जागा आहेत त्यांच्याकडे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ 10 आहेत. श्री भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडे 2 जागा रिक्त आहेत. पुढे आणखी संस्था आणि पदांची माहिती 33 ते 36 आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. पाईट शिक्षण प्रसारक मंडळ 4 जागा आहेत त्यांच्याकडे. लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट 2 जागा आहेत. श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सनसवाडी 4 जागा आहेत त्यांच्याकडे. श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान 6 जागा आहेत त्यांच्याकडे रिक्त. त्यानंतर 37 ते 40 असा सिरियल नंबर पुढच्या स्लाइडवर येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थापनाचे नाव, त्याच्यानंतर त्यांच्याकडे रिक्त असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या आणि ह्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. त्यामुळे हे पद 100% आता भरली जाणार आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागायला पाहिजे. श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ कोंढापुरी 4 जागा यांच्याकडे रिक्त आहेत. शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव, धामढेरे, शिरूर यांच्याकडे 7 जागा रिक्त आहेत. ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्याकडे 1 जागा रिक्त आहे. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडे मित्रांनो 62 जागा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त आहेत. हे इथं आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. पुढची स्लाइड बघू आपण. याच्यावर संस्था आणि पदांची माहिती 41 ते 44 पर्यंत दिलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा काही शिक्षण संस्थांचे नाव आपण घेतलेले आहेत. श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ करंडी यांच्या 4 जागा रिक्त आहेत. समता शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव, धामढेरे 4 जागा रिक्त आहेत. मराठवाडा मित्र मंडळ 11 जागा रिक्त आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे 4 यांच्या 55 जागा रिक्त आहेत. या सुद्धा भरपूर आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेगवेगळ्या विषयाच्या यांच्याकडे 55 जागा रिक्त आहेत आणि तशी जाहिरात त्यांनी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे, जी आता सध्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती 2025 सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी या 55 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात अपलोड केलेली आहे. पुढे संस्था आणि पदांची माहिती 45 ते 48 याच्यावर आपण या स्लाइडवर संस्थेचे नाव घेतलेले आहेत. सिम्बायोसिस 7 जागा यांच्याकडे रिक्त आहेत. विद्या प्रसारणी सभा 21 जागा यांच्याकडे आहेत. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी 28 जागा यांच्याकडे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त आहेत. आदित्य एज्युकेशनल फाउंडेशन नरे पुणे 2 जागा यांच्याकडे आहेत. पुढल्या याच्यामध्ये संस्था आणि पदांची माहिती 49 ते 51 या संस्था आता इथं आपल्याला सविस्तर जाणून घ्यायच्या आहेत. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान 5 जागा इथं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त आहेत. श्री संत तुकाराम महाराज शिक्षण संस्था 2 जागा रिक्त आहेत. कॅम्प एज्युकेशन सोसायटी 4 जागा यांच्याकडे रिक्त आहेत. पुढे आता आपण घेतोय पुढच्या स्लाइडवर 52 ते 53 शिक्षण संस्था जे काही त्यांना अनुक्रमांक दिलेला आहे त्यांची माहिती आता आपल्याला जाणून घ्यायची आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन 171 जागा रिक्त आहेत. मित्र सर्वात जास्त आकडा आलेला आहे. 171 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जागा आहेत. म्हणूनच ज्या शिक्षक उमेदवारांचं शैक्षणिक पात्रता पीजी प्लस व्यावसायिक पात्रता बीएड असेल आणि त्यांच्या विषयाचे पद जर इथं रिक्त असतील तर त्यांनी आवर्जून या शिक्षण संस्थांचे प्राधान्यक्रम द्यावे. कारण तुमचं जे सिलेक्शन आहे ते यांनी कुठलं ऑप्शन घेतलेलं आहे, मुलाखतीसह घेतलेलं आहे की मुलाखती विना आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आणि ऑप्शन कुठलाही असो, तुम्हाला जर प्राधान्यक्रम आले तर ते 100% भरा, असं माझं तुम्हाला वैयक्तिक एक सजेशन राहणार आहे या बाबतीत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन 171 जागा त्यांच्या आलेल्या आहेत.
त्यानंतर श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे यांच्या 6 जागा इथं रिक्त आहेत. तर अशा प्रकारे आपण जे काही संस्था आणि त्यांच्या अंतर्गत जे काही कनिष्ठ महाविद्यालय चालवल्या जातात त्यांच्या पदाची आपण माहिती घेत आहोत. पुढल्या ज्या काही संस्था आहेत त्यांचा अनुक्रमांक इथं 24 ते 54 ते 55 आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी 54 वर आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी रिक्त पदांची संख्या आहे 28. त्यानंतर चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळ यांची रिक्त पदांची संख्या 5 आहे. पुढल्या स्लाइडवर आपल्याला 56 ते 57 घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जो काही क्रमांक दिलेला आहे 56 याच्यावर मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या 12 जागा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त आहेत. 57 वर जनता शिक्षण संस्था पुणे यांच्या 27 जागा वेगवेगळ्या विषयाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त आहेत. त्यानंतर पुढली स्लाइड आपण पाहणार आहे संस्था आणि पदांची माहिती 58 ते 59. याच्यामध्ये प्रेरणा शिक्षण संस्था यांच्या ज्या काही इथं रिक्त पदांची संख्या दिलेली आहे ती 14 आहे. रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ रुपीनगर यांची जी रिक्त पदांची संख्या आहे ती 9 आहे. अशा प्रकारे आपण पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही 59 शिक्षण संस्था आहेत आणि त्या शिक्षण संस्थांच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्याद्वारे संचालित जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रिक्त असणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पदांची संख्या बघितलेली आहे. आपण रिक्त पदांची संख्या वेगवेगळे विषय याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. मी फक्त एक ऍव्हरेज मध्ये त्यांच्याकडे किती पद रिक्त आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे. तरीही जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ज्यांचा हायर क्वालिफिकेशन आहे ते पीजी बीएड आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण कसं आहे की तुम्ही 1 ते 5, 1 ते 5, 6 ते 8 जिल्हा परिषद होईल का नाही. आपल्याला आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार विचार करून प्राधान्यक्रम मित्र हो द्यायचे आहेत. कारण एकदा का गट सिलेक्ट झाला ना तर तो गट लवकर बदलता येत नाही. त्यासाठी पुन्हा तुम्हाला टेटची परीक्षा द्यावी लागणार आहे हे लक्षात घ्या. कारण आता 1 बिंदू 1 पद आलेलं आहे म्हणून प्राधान्यक्रम 100 वेळा विचार करून तुम्हाला भरायचे आहेत हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आता तुम्ही मुलाखतीसह ऑप्शन घेतला तरी काही फरक पडत नाही कारण तुमचे टेटचे 75% गुण पकडल्या जातात. तुमच्या शैक्षणिक पात्रतेला 7 गुण दिलेले आहेत. तुमच्या व्यावसायिक पात्रतेला 8 गुण दिलेले आहेत आणि संस्थेच्या हाती फक्त 10 गुण आहेत हे लक्षात घ्या. एखाद्या शिक्षक उमेदवाराचे टॅटचे गुण जर जास्त असतील तर त्याचे 75% गुण बाकीच्या जे काही 2 उमेदवार आहे कारण एकाच 3 प्रमाण आहे तर तुम्ही सोडून जे 2 उमेदवार राहिले त्यांना त्यांनी 10 पैकी 10 दिले आणि तुमचे टेटचे गुण हायेस्ट आहेत तरीही तुमच्यावर काहीच फरक पडत नाही. तुमचं सिलेक्शन करणं त्या संस्थेला बंधनकारक आहे हे तुम्ही आता लक्षात घ्यायला. तर आज आपण आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही शिक्षण संस्था आहेत आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांची माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे. मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही त्याला भरपूर शेअर करा म्हणजे आपल्या शिक्षक उमेदवारांना ही माहिती कळू द्या. त्यांना प्राधान्यक्रम देण्यासाठी याची मदत होऊ दे हे आपण लक्षात घ्या मित्र. तर आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जरूर याला सबस्क्राईब करा. यापुढे आपल्याकडे हायस्कूल म्हणजे माध्यमिक विभाग खाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांची सुद्धा आपल्याला अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची आहे. तर आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.